काय ग्रॅनी आजी, राशान सुद्धा याच्या पुढे तू वाचशील की नाही, आय हॅव नो आयडिया. म्हणून तुम्हाला दोघींना लास्ट वॉर्निंग, इथून पुढे माझं ऐकायचं. नाही ऐकलं तर माहित नाही काय होईल. काय ऐकणार ना ग्रॅनी आजी? नाही ऐकणार? ऐकेल. सोड अनिका, प्लीज सोड. आम्ही दोघेही तुझं ऐकू, हो की नाही? आपण ऐकायचं तिचं. हो, ऐकू. That's better. काय कमळी, कसा वाटला जेल मधील मुक्काम? डासांनी फोडून खाल्ला असेल ना? अरे हिने तर त्या डासांना पण लेक्चर दिला असेल, असं चावायचं नसतं म्हणून. हो ना, नाही तर जाईल तिथे लेक्चर द्यायची सवयच आहे ना हिची. आपली जीएस जेल जेल रिटर्न. आपली जीएस जेल रिटर्न. आपली जीएस जेल रिटर्न. आपली जीएस जेल रिटर्न. तुला काय करायचं आहे? लय बोलायचं नाही, नाहीतर इथंच तुला. निंगे हे. मागो, शांत राहा. नको लक्ष देऊ त्यांच्याकडे. आणि काय तुमचं लेक्चर नाहीये? जा क्लासरूम मध्ये. इडियट्स. आपली जीएस जेल रिटर्न. 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 काय चाललंय? मला एक गोष्ट कळत नाही, कालपर्यंत तुम्हीच लोक होतात ना जे सतत कमळी 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 म्हणून कौतुक करायचात, आणि आज एक इन्सिडेंट झाला, एक म्हणून लगेच ट्रोल करताय. लाजा वाटायला पाहिजे, लाजा. आणि हा ट्रोल करायचं ना, एक काम करा, करा करा ना, करा करा, ट्रोल करा. आता का थांबलेत? हा, का थांबलाय? हिम्मत नाहीये? बोल, बोला. बोलायचं असेल ना माझ्या समोर बोलायचं, मी पण बघते कोण बोलतंय. गाठ माझ्याशी, अनिका महाजनशी, कमळीला काहीही बोलायचं नाही. आणि तुम्ही लोक कोण आले ठरवणारे? माझी ग्रॅनी आजी ना, माझी ग्रॅनी आजी, तिने स्टेटमेंट दिलंय माझ्या ग्रॅनी आजीने, आणि क्लिअरली मेन्शन केलंय की कमळी इनोसेंट आहे, तिने काही नाही केलंय. कळतंय का? अरे पण तिला तर पोलिसांनी पकडून नेलंच होतं ना. हा मग नेलं होतं, मग तिला इन्क्वायरी करायला नेलेलं व्हायचं, क्रिमिनल नाही. कळतंय का? आला मोठा. क्रिमिनल कोण आहे, इनोसंट कोण आहे हे ठरवायला आपली ज्युडिशियरी सिस्टीम आहे. तुम्ही कोणात रे? हकलून देईन एकेकाला कॉलेजमधनं कायमचा. जे करायला आलाय ते करा, अभ्यास करा, निघा. इडियट्स. कमी नको लक्ष देऊ यांच्याकडे. यांचं हे असंच असतं, चर्चेला एक फक्त विषय पाहिजे असतो. 2 दिवस चर्चा करतील आणि विसरतील. जा तू लेक्चर अटेंड कर जा. कमळी, तुझं कॉलेजमध्ये स्वागत आहे. होय, हॅलो, लेक्चरला जा, चला. थँक्यू. मी पण येते लेक्चरला. तुझा क्लास इथे आहे अनिका. एनिवे, थँक्यू. आज तू परत एकदा कमळीची बाजू घेतलीस त्यासाठी. हा, तुझ्यातला बदल खरंच खूप चांगला आहे अनिका. त्यात थँक्यू काय? मी कायम सत्याचीच बाजू घेणार, आणि मला माहिती आहे कमळी राईट आहे. तसं पण ती कधी कोणाचं वाईट नाही करू शकत. येते मी. कम ऑन गर्ल्स. कमळी, तू काही टेन्शन घेऊ नकोस, दादा बघून घेईल सगळं. खरं अगं, मला तर आश्चर्यच वाटलंय का अनिकानं माझी बाजू घेतली. म्हणजे माझ्यासाठी ती भांडली. होय की, विश्वास तर माझा बी बसताना झालता. खरं कालपासून बघायलो मी तिला कमळे.
अगं काल बी ती तुझ्यासाठी नाराज झाली होती आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मी काल रडत होतो की नाही तेव्हा उलट तीच आली आणि तिनंच माझी समजूत काढली की कमळीला काय बी होणार नाही म्हणून. एक मिनिट हा नेहा बोल ना. हा मी बघते. अरे आपण जो प्रोजेक्ट करतोय त्याचे सगळे नोट्स तर शंभूकडे आहेत आणि तो कॉलेजलाच येत नाहीये. अरे विसरलोच की निंग्या का शंभूचे बाबा आजारी आहेत की नाही. अगं आपण त्याच्या घरला जाऊन आलो खरं त्यानंतर काही चौकशीच केली नाही. होय की. ए आपण जाऊया का त्याच्या घरी, म्हणजे नोट्स पण घेऊ आणि त्याच्या बाबांची विचारपूस पण करू. होय चालतंय की. चला मग आत्ताच निघूया. होय चला चल. कशाला एवढी ओरडतेस ग? हा काय गरज आहे का? नुसता आरडा ओरडा. आता लागलंय तर दुखणार, सहन कर ना. बोलायला काय जात आहे? सहन कर बोलायला लागलंय मला ना, मला माहितीये. आणि आता तू पण शिकवू नकोस हा मला, तुझ्या मुलीसारखं अक्कल शिकवायला जाऊ नकोस. तुला अक्कल शिकवायची गरजच आहे कामिनी. काल काहीही कारण नसताना बिचाऱ्या कमळीचं नाव का घेतलंस तू? तुला काही वाटत नाही कामिनी? आई माझी आई इतकी आजारी आहे, तिची चौकशी करायचं सोडून तुम्ही तिलाच ओरडताय, तिलाच बडबडताय. आणि आता सुद्धा तुम्हाला फक्त त्या कमळीचाच पुळका. रागिणी, इथे कुणाला कुणाचाही पुळका आलेला नाहीये. प्रश्न हिच्या खोटं बोलण्याचा आहे. पोलिसांना खोटा जबाब दिला तिने. नशीब अनिकाची विनंती त्यांनी मानली. अनिकाने हिला समजवलं तेव्हा डोक्यात प्रकाश पडला हिच्या. अनिकाला तर तुम्ही बिघडवूनच टाकलं होतं, पण आता कमळीच्या संगतीत आल्यावर थोडी थोडी बदलते ती. पुन्हा तिला स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करू नका. ही माझी विनंती आहे असं समजा हवं तर. चांगल्या रस्त्याने चालली आहे ती, पुन्हा तिला चुकीच्या रस्त्यावर नेऊ नका. मी काय विनोद करते? हसायला काय वेड लागलं तुला? रागिणी, सांभाळ जरा तुझ्या आईला. डोक्यावर पडली होती, बहुधा मेंदूवर परिणाम झालेला दिसतोय. राजनला सांग डॉक्टरांशी बोलून घे म्हणावं एकदा. आई तुझं अगं हसू नको, तिच्या समोर काय हसतेस? अगं तिला संशय आला असता. नाही प्लीज. रागिणी, काय कंट्रोल करू? दुखतंय हे पण खरंच आणि हसू येतं हे पण खरंच. माझी वहिनी किती किती ग भोळी. तिला वाटतंय अनिका बदलली. आई कंट्रोल प्लीज. आई अगं एकदा सांगितलेलं कळत नाही का ग तुला? का रोज रोज तेच सांगायला लावतेस? अगं सारखं सारखं तेच ऐकून ना आता डोकं फिरलंय माझं. हा शंभूचा आवाज आहे ना? अरे असं काय करतो रे बाळा? तुझे बाबा आजारी असतात आणि औषध पाण्याला खर्चही किती होतो हे माहित नाही का तुला? आणि एवढे दिवस झाले दुकानही बंद आहे. आता तुला त्याच्याकडे लक्ष द्यायला नको का रे? अगं नाही सांभाळायचं का मला दुकान? आई मी ना कॉलेजमध्ये शिकायला जातो आणि तिथल्या मित्रांनी जर बघितलं ना मला हे काम करताना तर हसू होईल माझं. अगं नावं ठेवतील मला कॉलेजमध्ये सगळी लोक. हा पण तुम्हाला काय ना त्याचं, तुम्ही हे असलं भिकारण्यासारखं आयुष्य जगत आलात आतापर्यंत, पण मला नाही जगायचं हे भिकाऱ्याचं आयुष्य. आई मी दुकानात काम करणार नाही म्हणजे नाही.